जसं प्रवीण मुळे सर म्हणाले की जसं एक कुंभार मडक्याला घडवतो त्याचप्रमाणे चौकोनी चिरा घडवण्याचं काम गुरु करत असतात, शिक्षक करत असतात. कारण चिखलाच्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम ज्याप्रमाणे कुंभार करतो अगदी त्याचप्रमाणे गुरु त्या ठिकाणी काम करतो विद्यार्थ्यावरती. या कार्यक्रमाचं ज्यावेळेस मी निमंत्रण देण्यासाठी जाधव मॅडमला फोन केला होता त्यावेळेस त्या आजारी होत्या, हॉस्पिटलाइज होत्या. मी त्यांना विचारलं तब्येत वगैरे कशी आहे मॅडम, कार्यक्रम 14 तारखेला आहे. मॅडम हॉस्पिटलमधून म्हणल्या, अरे वाईबे तू कार्यक्रम घे, मी आलेच निठून. वर्गातही आल्याच्यानंतर मुलींना विशेष करून दाब टाकायचा मॅडम, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटायचं. म्हणजे मुलींना एकदम स्ट्रिक्ट राहायच्या आणि मुलांसाठी त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. आम्हाला वाटायचं जाधव मॅडमचा इतिहासाचा किंवा नागरिक शास्त्राचे तास आहेत ना 2-4 होत त्यांना जरा परेशान केलं बरं वाटायचं. भूगोल. थँक्यू मॅडम, तुम्ही आलात, आम्ही तुमचे आभारी आहोत. त्या आल्या याच्यातच त्यांचं मनोगत आपल्याला व्यक्त झालेलं आहे. तब्येतीच्या कारणामुळे बोलणार नाही. पुढचे 3 विद्यार्थी या. भनगे सरांचा मुलगा अमोल भनगे, अनिरुद्ध दीक्षित. हा खूप वर्षांनी भेटलेला आहे आमचा क्लासमेट. हा US वरून आला या स्नेह संमेलनासाठी, त्याच्याबद्दल त्याचे मनस्वी आभार. श्रीमती गोडसे मॅडम यांचा सन्मान या भव्य दिव्य अशा माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावरून आदरणीय श्रीमती गोडसे मॅडम वयोवृद्ध झाले आहेत, परंतु विद्यार्थ्यांना भेटण्याची ओढ आणि गोडी आणखीन मॅडम मध्ये जिवंत आहे. पण आता हे मेन बरं बरं. मी अमोल अच्युतराव भनगे. भनगे सरांचा मुलगा असल्यामुळे सर्व शिक्षकांचं जरा जास्तच लक्ष असायचं. त्यांच्या अपेक्षाही खूप असायच्या आणि त्या जर पूर्ण नाही झाल्या तर ऐकून पण खूप घ्यावं लागायचं. पर्सनली पण ऐकून घ्यावं लागायचं. पवार सरही बोलायचे, चौसाळकर सर, पिंपळकर सर सर्वच असायचे. प्रत्येकाच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला म्हणजे घडवलं तर आहेच आहे आणि त्यांनी प्रत्येक विषय हा किती चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी शिकवला आणि तो विषय प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकाने त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवले पाहिजे, हाच त्यांचा उद्देश असायचा. आणि त्यांनी आम्हाला ॲक्च्युली तुमचं बिहेवियर पण कसं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी असायच्या. आणि खरं म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मित्रपरिवार हा चंपावतीमधूनच मिळाला. म्हणजे मॅथचा पेपरच्या अगोदर प्रसाद आणि युवराज माझ्या घरी आले होते. त्यावेळेस त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्यावेळेसही. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मी आणखीन सुद्धा माझ्या दुसऱ्या मित्रांना सांगत असतो किंवा माझ्या वर्गामध्ये असे मित्र होते, असे शिक्षक होते जे शिस्तबद्ध असायचे आणि आम्हाला सगळ्यांना शिस्त लावून अभ्यासाबद्दलही मार्गदर्शन करायचे. धन्यवाद. नमस्कार, मी अनिरुद्ध रेणुकादास दीक्षित. सगळ्यांना माझं नमस्कार. आणि खूप बरं वाटलं इथे येऊन आज. कित्येक वर्षापासूनची इच्छा होती, ऑलमोस्ट 20 वर्ष, आणि सतत
प्रसादशी बोलताना, वैभ्याशी बोलताना, देवेंद्रशी बोलताना खूप इच्छा आहे यार बीडला यायची, पण कधी जमलंच नाही. आज हा एवढा मोठा सुवर्ण योग आलाय. मला वैभ्या म्हणला, तुझी मराठी कसं काय बदलली रे? बीडला मी जिथं जाईल तशी तिथली मराठी बोलतो. तू पुण्यात ते सोफिस्टिकेटेड बोलतो, मराठवाड्यात ते मराठवाड्यातली मराठी बोलतो. ठीक आहे. शाळेनं खूप काही दिलंय. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी खूप बोललंय शाळेबद्दल. मी अजून काय ऍड करणार त्याच्यामध्ये. या शाळेनं बेसिकली घडवलं मला. या शाळेत जर नसतो तर मी कुठं असतो हे मलाही माहित नाही. जे बी कुलकर्णी सर, पिंपळकर सर, चौसाळकर सर, सगळे त्यांच्या पद्धतीनं काही ना काहीतरी आपल्याला दिलं आणि तेच आपल्याला पुढे घेऊन गेलं. थोडक्यात शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी US मध्ये जाऊन PhD केली सेल मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. त्याच्यानंतर जवळजवळ 1.5-2 वर्ष मी हार्वर्डमध्ये काम करत होतो आणि नंतर मग नासा पोस्ट डॉक्टर फेलोशिप घेऊन मी 3 वर्ष तिथं काम केलं आणि आता नासासाठीच मी सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतोय. आणि शाळेची आठवणी कधीच माझ्या डोक्यातून गेली नाही. माझ्या ग्रॅड स्कूलच्या पहिल्या 6 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा असं वाटलं की काहीतरी मिसिंग आहे, तर डोळे बंद केल्यानंतर पहिल्यांदा काय दिसतं तर 10वा ब आणि तो कोपऱ्यातला बेंच आणि सगळे मित्र. मग त्याच्यानंतर जे काही सुटायचं तिथून, मग पुढे कशाचीच काळजी नाही, अरे येऊ देत, जे होईल ते होईल. आणि त्याच्यामुळं ही शाळा आणि शाळेच्या 8वी 9वी आणि 10वीचं 3 वर्ष हे आयुष्यभर माझ्यासोबत राहते. आणि त्यांनी इतकं मला प्रेरित केलंय आणि इतकं काही दिलंय की मला नाही वाटत की म्हणजे मी 50, 70, 80 देव जाणे कोण कुठपर्यंत जगतो, पण हे कधी संपणार नाही तोपर्यंत. त्यामुळं शाळेनं जे दिलं ते असं सगळ्यांपाशी जोपासून ठेवा. आणि शाळा ही माझ्यासाठी तर मंदिरच आहे आणि हे सगळे दैव आहेत आपले मागे बसलेले. एवढंच बोल. थँक्यू. अनिरुद्धने खूपच छान बोललंय. आणि जसं तू म्हणाले, खूप जणांनी शाळेविषयी बोललंय, शिक्षकांविषयी बोललंय. मी सचिन शरदराव घाया 5वीला जॉईन केली चंपवली शाळा. आणि शिक्षणाविषयी सगळेजण बोललेत. मला असं वाटतं की काय जास्त एक्स्ट्रा मिळाले तर खूप चांगले मित्र मिळाले. आणि कसं जगायचं, वागायचं मित्रांकडनं, शिक्षकांकडनं, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे काही खूप खोडकर होते, काही खूप हुशार होते, राईट. आणि आपली थ्रेशोल्ड काय आला की बाबा कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि मग तिथनं पुढे सुद्धा सगळ्या गोष्टीनंतर व्यवस्थित घडत गेल्यानंतर इंजिनिअरिंग झालं, मास्टर्स केलं, वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण केलं. 3 वर्ष आयर्लंडमध्ये राहिलो, UK राहिलो. नंतर आता मी जॉन डियर नावाच्या एका कंपनीत पुण्याला काम करतोय. आणि आय थिंक समजा वैभव आणि बाकीच्या सगळ्या मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच. परंतु मागच्या वर्षी ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटायचं ठरवलं, ऑब्व्हियसली आम्हाला बीडला भेटायचं ठरवलं होतं. देवेंद्रचा प्रचंड मोठा इच्छा होती की आपण इथेच भेटूया शाळेमध्ये, पण काही अपरिहार्य कारणामुळे लोकांना न भेटण्यामुळं येऊ नाही शकलो. पण त्याच्यानंतर हा जो काही कार्यक्रम ठेवला तो अतिशय व्यवस्थित, खूप छान प्लॅन करून केला. खूप कष्ट लागले त्याला. तर जेही कोणी याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. शाळेचं तर आठवणी आहेतच, शिक्षकांच्या आठवणी आहेतच. एक मी सांगू इच्छितो की मी बालवाडीला असतानाच पश्चाच येतं बरं का तोंडात बायडी, पण त्याच्या आजोबांकडे ट्युशनला जायचो. त्याच्यानंतर खूप जवळचे संबंध. आणि लिटरली जसं अविनाश म्हणाला ना, घरी गेल्यानंतर डायरेक्ट डायनिंग टेबल, बेडरूम वगैरे असं त्यावेळेस रिस्ट्रिक्शन्स नव्हते काही. आणि त्याच्यामुळे ते जे काही प्रेम मिळालं आणि समजलं की तुम्ही किती चांगले वागू शकता निस्वार्थपणा, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलांनाही मी तेच सांगत असतो की बाबा, जसं रश्मी म्हणाले की टॉपर एकच असू शकतो, राईट. सो डोंट बॉदर. म्हणजे ठीक आहे टॉपर नाही झाले तर हरकत नाही, पण एक चांगला माणूस बना, खूप मित्र जमा करा. आणि हे जबरदस्त आहे सगळे मित्र असल्यानंतर. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी स्वागत या ठिकाणी गुडसे मॅडमचं या ठिकाणी संपन्न होतंय. गोडसे मॅडम बद्दल बोलायचं म्हणलं तर 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना चांगलं आठवत असेल. दगडी शाळा, दगडी फरशा आणि गोडसे मॅडमचा एकदम नीटनेटका पेहराव, व्यवस्थितपणा, त्यांचा केसांचा आंबाडा आम्हाला आजही आठवतो. आणि गोडसे मॅडम बद्दल आणि आमच्या मैत्रिणीबद्दल मी एक किस्सा मला आठवतो 3री 4थीचा, तो मी सांगतो. एखाद्या वेळेस मी सांगितलंय असेल मित्रांना काही. आमची सहल गेली 4थीमध्ये असताना. मी अचानकच त्या सहलीमध्ये सहभागी झालो. पहाटे 5-6ला ती बस निघाली होती. सकाळी 6:30-7च्या दरम्यान आम्ही कुठेतरी थांबलो पैठणच्या अलीकडे पलीकडे. रश्मी, स्नेहल, गोडसे मॅडमच्या अवतीभोवती सर्व होत्या जमा झालेल्या.
आणि त्या काहीतरी चिक्कू खात होत्या. त्यांना पैसे दिले होते घरून, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे त्यांनी चिक्कू घेतले होते. गोडसे मॅडम त्यांना बोलत होत्या, हे ते करत होत्या. पण मी झोपेतून उठलो एकदम आणि मी बघितलं यांचे एकदम गोरे झालेत सगळे, यांचे होठ लाल झाले ते. तर मी असा समज केला की हे चिक्कू खाल्ल्यामुळेच यांचं असं काहीतरी झालेलं दिसतंय. तर माझे वडील शिक्षक असल्यामुळं मी धावत ते बसमधून गेलो खाली की मला 5 रुपये द्या, मला ते चिक्कू खायचे. म्हणजे का खायचे म्हणलं, ते होठ लाल होत आहेत त्या चिक्कू, होठ लाल होत आहेत. यांचा मेकअप वगैरे करून आलेले होते ते. माझा समज असा झाला की रश्मी, स्नेहल, गोडसे मॅडम असंच मी जर फेर दिसेल. वडिलांनी मला ते 2-4 धनके दिले वापस वरती. अनिरुद्धचा इतक्या दुरून आम्हा मित्रांना भेटायला आल्याबद्दल खूप आभार त्याचा. या ठिकाणी सर्व माझे विद्यार्थी बॅच 1995च्या सर्व कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नासामध्ये जे सायंटिस्ट आहेत अनिरुद्धजी दीक्षित यांचा या ठिकाणी कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्यात आपण दीक्षित सरांचा सन्मान करूया. बीडमधील आपल्या शाळेतील चंपावती विद्यालयातील हे रत्न त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये नाव गाजवत आहे आपल्या शाळेचं, आपल्या जिल्ह्याचं. आणि त्या अनुषंगानं माझे विद्यार्थी स्नेहल संमेलन SSC बॅच 1995च्या या आजच्या कार्यक्रमाच्या समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे. केवळ कर्तृत्वामुळेच नाही, परंतु मित्रांच्या भेटीसाठी जो आला आम्ही खूप त्याच्याबद्दल खुश आहोत. पुढील 3 विद्यार्थी